आपण बटाट्याच्या रेसिपीला इकडे मी कुकर घेतलेला आहे, 7-8-10 बटाटे घेतलेले आहे. आता त्यात पाणी टाकून मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आता हे 2-3 शिट्ट्या करून झाले आहे. हे बटाटे मी आता सोलून घेतलेले आहे. तर आता आपण याला बारीक चिरून घेऊया. बटाट्याला छोटे मस्त छोटे काप करून घेऊया. नाहीतर मग तुमच्याकडे काटेरी चमचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही त्याला मस्तपैकी प्रेस करून आणि मस्त बटाटाही करू शकता, मॅश करू शकता. तर इकडे मी हे सर्व बटाटे मी मॅश करून घेणार आहे. तर आता इकडे हे सर्व बटाटे मी मॅश करून घेतलेले आहे. आता इकडे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे आणि मीठ घेतलं आहे 1 चमचा. तर आता याला मी मिक्सरला फिरून घेणार आहे. हे मिक्सरला फिरून घेतलं आहे, थोडंसं जाडच ठेवायचं आहे. आणि आता इकडे मी कांदा कट करून घेणार आहे. कांदा मी बारीक चिरून घेणार आहे. आता इकडे हे कांदा कट झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे मी कढई तापत ठेवली आहे. आता कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे. आता इकडे तेल तापलेलं आहे. आता मी जिरं टाकणार आहे, थोडी मोहरी टाकणार आहे. त्यानंतर कट केलेला कांदा टाकून घेणार आहे. आता या कांद्याला थोडंसं मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता हे कांदा मस्तपैकी परतलेला आहे. आता मी त्याच्यात आपण जो मिक्सरला फिरून घेतलेला जो रगडा होता तो याच्यात टाकून घेणार आहे. आता हे इकडे चांगलं परतल्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे. थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे थोडंसं मीठ पण टाकलं आहे मी, कांदा लवकर शिजेल. हळद टाकली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. जो आपण बटाट्याचं बारीक करून घेतलेले होते ते बटाटे आपण त्याच्यात टाकून घेणार आहे कढईमध्ये. आता हे सर्व टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.